नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं मॅथ हाऊस बाय एच जे यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपलं तुमचं सर्वांचं चॅनल. पिल्लांनो, MPSC गटक काल पेपर झाला. सर्वांनी गणिताचे विश्लेषण दिले. मी म्हणलो आपणही देऊ. जर तुम्ही गणिताचा नीट पेपर बघितला असेल आणि ज्यांनी माझा कोर्स परचेस केला असेल, बघा काल पेपर झाला, कोर्स ॲपल केलेला आहे. रेशो प्रोपोर्शनमध्ये जायचं. रेशो प्रोपोर्शनमध्ये गेलं तुम्हाला तिथं ढळाढळ ॲज इट इज गणित दिसन. जे मी घेतलेलं तेच गणित आले. पहिला उत्तर काहीच चेन नाही. हालाकी गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये चेन नाही टाकलं, पण तिथं चे होतं, तेही मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, जे आपण यूट्यूबवर 3 दिवस घेतले त्यामध्ये मी वेन डायग्राम घेतली होती. वेन डायग्रामवर आधारित प्रश्न, त्यांनी वेन डायग्रामवर प्रश्न पण विचारले. घातांकावर सुद्धा प्रश्न आले. म्हणजे आपण जो पॅटर्न फॉलो केला, आपण जे गणित घेतले त्या प्रकारे गणित सुद्धा आलेले आहे. आपला कमी टाईम म्हटलं यूट्यूबवर, पण तुमचं असं प्रेम राहिलं तर आपण जास्तीत जास्त प्रमाणात यूट्यूबवर येऊ. त्याबद्दल बेफिकर राहा. फक्त तुमचं असंच प्रेम राहून द्या. आणि जे व्हिडिओ बघतील शेवटपर्यंत विश्लेषण बघा. जे इंस्टाग्रामचं गणित होतं की जे कोणाला आलं नाही त्याचं सुद्धा मी विश्लेषण सांगन. एकूण एक गणिताचं विश्लेषण, कोणतंच गणित असं नाही की जे चुकीचं आहे. सगळ्यांचं विश्लेषण मी सांगन आणि विश्लेषण सांगितल्यानंतर आपण पुढं आपलं हे करू. फक्त तुम्हाला एकच काम आहे, ज्यांनी व्हिडिओ बघतील कृपया आपल्या मित्राला शेअर करा. ज्यांनी पेपर दिला तिथपर्यंत हा व्हिडिओ पोहोचून द्या की गणिताचे उत्तर बरोबर किती होतं. आणि तुम्हाला सांगतो, गणित अवघड नव्हतं, गणित खूप सोपं होतं. ज्यांनी माझी बॅच केली त्याला आहे ना, पूर्ण गणितापैकी 2-3 गणित सोडले तर बाकी सर्व गणित येत होते. इतकं लक्षात ठेवा. फक्त तुम्ही बॅच करायची गोष्ट होती. तरी पण कोणाला काही कॉन्टॅक्टचा नंबर असला तर मला कॉल करू शकता, काही अडचण नाही. आता बघा, प्रश्न कसेही येऊन द्या, पण उत्तर आपणच काढणार आणि 100% उत्तर काढणार म्हणजे काढणार. तुम्ही बघा प्रश्नाचे उत्तर आपण कसे काढू, काय करू. चला, आता पहिलाच प्रश्न होता बघा. ही नंबर सिरीज आली होती 5, 18, 9, 27, 10, 33. आता खूप जणांना काय वाटलं माहिती आहे का, 5, 5 त्रिक 15, 15 आणि 3 18, 7 त्रिक 21 प्लस 3, 9 त्रिक 30 प्लस 3. इथं पण तसंच बसू, पण ऑप्शनमध्ये होतं का, नाही, असं नव्हतंच. मग सर एक कसं होतं, तर नीट लक्षात द्या. नंबर सिरीजला प्रत्येकाला आपापले लॉजिक होते. सर कसे लॉजिक होते एकदा आम्हाला ते पण सांगा ना. लॉजिक कसे होते नीट लक्षात द्या पिल्लांनो. बघा इथं होतं 5 गुणिले 2, सॉरी 5 गुणिले 3 किती आले, 5 त्रिक 15, 15, 16, 17, 18, 3. त्याच्यानंतर याला भाग द्यायचा होता 2 ने. ह्या 18ला 2 ने भाग दिला तर उत्तर आलं 9 आणि त्याच्यातून 2 मायनस केलं तर उत्तर आलं 7. त्यानंतर याला गुणाकार 7 त्रिक 21 प्लस 3 हे झाले 24. मग याला 2 ने भाग दिला 12 आणि त्याच्यातून 2 वजा केले तर 10. मग 10 त्रिक 30 आणि प्लस 3 33 असं उत्तर आलेलं आहे. मग इकडे सुद्धा तसं. तर बघा 9 1 9, 9 2 18 प्लस 3 केले 18, 19 20 21 बरोबर. बघा 9 1 9, 9 2 सॉरी 9 त्रिक 27 3 होते, हां 9 त्रिक 27 बरोबर, प्लस 3 केले 28 29 30 बरोबर पिल्ला. बघा 9 त्रिक 27, 27 आणि 3 30. मग आता याला कशाने भाग द्यायचा होता, 2 ने भाग दिला तर उत्तर किती आलं 15. 15तून 2 मायनस केलं तर उत्तर किती आलं इथं 13. परत 13 त्रिक 39 आणि इथं प्लस 3 39 40 41 42 इथं किती आले 42. मग याला परत 2 ने भाग देऊन मायनस 2, 2 ने भाग दिला उत्तर किती आलं पिल्लांनो 21. 21 मधून 2 गेले. आता बघा 21 मधून 2 गेले तर उत्तर किती आलं 19 आणि गुणाकार होता 19 त्रिक 57 प्लस 3 ॲड केले तर उत्तर येत होतं 60. असं तुमचं उत्तर होतं 60. हे बघा ऑप्शन 4 हे तुमचं उत्तर होतं 60. सीधी बात, नो बकवास. लॉजिक होतं. हे बँकिंगमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लॉजिक येतं, त्यामुळे लॉजिक तुम्हाला आलं. चांगला प्रश्न होता. दुसरा बघा, याने दुसरा प्रश्न विचारला होता. बघा, आलेखाचे काळजीपूर्वक परीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तर द्या. कोणत्या वर्षी उत्तीर्ण झालेल्या आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे. एक्ल्युबेटला सर्वात कमी फरक कोणत्यामध्ये. गेल्या 5 वर्षात शाळेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी संख्या किती. सरासरी संख्या किती, डन. समान संख्यामध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेला आहे. आता बघा समान वेळा किती वेळा नापास झालेला आहे. आता 3 प्रश्न होते आणि 3 प्रश्नांचं उत्तर एकच होतं. मी म्हणलं ऑप्शन कट करा, वेळ कमी आपल्याकडं. तर अशा वेळेस ऑप्शन कट करायचे. मी 10 वेळेस सांगतो, परीक्षा नॉलेजची नाही आहे, परीक्षा टाईम मॅनेजमेंटची. त्याला टाईम मॅनेजमेंट करता आला त्याचं येणार बरोबर उत्तर. मग तिथं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं सर. बघा मी सगळ्यात पहिले बघून घेतलं पास आणि फेल. हे जे डार्कवाले होते कोण होते, पासवाले, आणि फेल होते काय, हे फेलवाले. असे होते पास आणि फेल बरोबर. हे पासवाले, हे फेलवाले, हे पासवाले, हे फेलवाले, हे पासवाले, हे फेलवाले आणि पासवाले फेलवाले.
आता त्यांनी पहिलाच प्रश्न म्हणजे कोणत्या वर्षी उत्तीर्ण आणि उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सर्वात कमी फरक आहे. आता पिल्लांनो त्यांच्या कमी फरक म्हणजे इथं पण कमी फरक, इथं बघा किती जास्त फरक, नाही 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 नाही, इथंच कमी म्हणजे 15-16. 15-16 म्हणजे हे ऑप्शन कटलं, हे ऑप्शन कटलं, हे दोन ऑप्शन आहे. आता सेकंडचं 90-90 उत्तर आहेच, मी सेकंड सॉल्वच नाही करणार. मग तिसरा प्रश्न म्हटला समान संख्येमध्ये विद्यार्थी किती वेळा नापास झालेला आहे. समान संख्येत किती वेळा नापास झाला. आता बघा इथं नापास झाला, इथं नापास झाला किती 100, इथं पण 100, इथं पण 100, इथं पण 100, 4 वेळा नापास झाला. म्हणजे उत्तर तुमचं पाहिजे पहिलं, हे तुमचं राईट आन्सर. उत्तर पाहिजे पहिलं. बघा मी पूर्ण सॉल्व पण नाही केलं, काही नाही, मी फक्त ऑप्शन कट केले, बाकी काही नाही. चालेल सर्वांना. चलो नेक्स्ट. मोटार गाडी ए 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते, तर मोटार गाडी बी 75 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावते. दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात. मोटार गाडी बीच्या 60 किलोमीटर पुढे आहे, तर मोटार गाडी ए पर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. आता बघा त्यांनी सांगितलं ही मोटार गाडी, सपोज आपण कार पकडू तिला, बरोबर. ही आहे बी आणि ही आहे ए. आता त्यांनी सांगितलं ए आणि बी मधलं अंतर किती आहे, तुम्ही म्हणशाल 60 किलोमीटरचं अंतर आहे. ही कोणत्या स्पीडने चालली 75 किलोमीटर पर आवर, ही कोणत्या स्पीडने चालली 60 किलोमीटर पर आवर. अरे आहे ना. आता पिल्लांनो नीट विचार करा आणि नीट सांगा. आता बघा हिला पळावं लागणार आहे का बरं, हिला काय करायचं, तिला भेटायचं. बघा मोटार गाडी बीला मोटार गाडी ए पर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागेल. ही पण 60 चालते, ही पण ही तिच्यापेक्षा 15 ने जास्त आहे. बघा पुर्र फास्ट चालन, ही पण फास्ट चालणार आहे, ही पण फास्ट चालणार आहे. पण या दोघांमधलं अंतर किती 60 आहे, तर हिच्यापेक्षा 15 किलोमीटर जास्त चालत आहे. 15 जास्त चालू 60 किलोमीटर करणार, म्हणजे ती एका तासामध्ये बी ए पेक्षा 15 किलोमीटर जास्त चालणार. तर 60 किलोमीटर झाला किती तास लागतील, एका तासात 15, 60 झाला 15 चोक 60, म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे 4 किलोमीटर. किती आलं पाहिजे 4. सर सोडून दाखवा. हे बघा अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. आता मला सांगा दोघांमधलं अंतर किती आहे 60, वेळ मला नाही माहित. आता दोघांची दिशा सेम आहे, दिशा सेम असेल तर यांची रिलेटिव्ह स्पीड दोघांची वजाबाकी होती, म्हणजे 75 - 60. 75 मधून 60 गेले 15, 60 भागिले 15, 15 चोक 60, उत्तर आलं 4 आवर. उत्तर किती आलं 4 आवर. आणि दिस इज युअर आन्सर 4 आवर. डन. नेक्स्ट. एक दुकानदार 10 रुपयाला 15 आंबे खरेदी करतो आणि 10 आंबे 15 रुपयाला विकतो, तर शेकडा नफा किती. आता पिल्लांनो हे सुद्धा गणित आपल्या शीटमध्ये आहे, सेम आहे. आता जी नवीन बॅच मध्ये बघा हे गणित झालेलं 10-15, हेच उत्तर पाहायला म्हणतो 125 आहे. तुम्ही सांग कसा, मी काय म्हणतो जितके घेतले तितके विकले, म्हणजे क्वांटिटी सेम पाहिजे. शॉर्टकटच्या नांद नका लागू, कन्सेप्ट बघा. क्वांटिटी काय पाहिजे सेम. याने 10 रुपयाला 15 घेतले, बघा 10 रुपयाला याने 15 आंबे खरेदी केले. अरे आहे ना. आणि पिल्ल्यानं याने 15 रुपयाला 10 आंबे विक्री केले. काही समजू लागलं का, काहीच नाही. का नाही समजा ना, क्वांटिटी सेम नाही. मी म्हणलो 5 वस्तू 10 रुपयाच्या घेतल्या, 12 रुपयाच्या 5 वस्तू विकल्या, क्वांटिटी सेम आहे. तुम्ही म्हणशाल 2चा नफा झाला का, 5 घेतल्या 5 विकल्या. मग अशा वेळेस तुमच्या क्वांटिटी सेम पाहिजे. मग क्वांटिटी सेम पाहिजे तर तुमची आता क्वांटिटी सेम आहे का, नाही. मग क्वांटिटी सेम करून घ्या. मग मी दोघांचा लसावी घेतला, दोघांचा काय घेतला लसावी. मग याला काय केलं 10 ने गुणाकार केलं, याला कशाने केलं 5, बरोबर. 10 ने गुणाकार केलं, एक झालं 10 - 10 100, हे झालं 150. एक झालं 10 - 10 100 आणि एक झालं 150. 5 ने गुणाकार केला ते बघा 15, 15 ने केलं 15 ने, तर 15 गुणिले 15 हे झालं 225, हे झालं 150. आता बघा ही केली खरेदी किंमत, ही केली विक्री. आता तुम्ही म्हणू शकता 100 मध्ये 150 विकत घेतले आणि 225 मध्ये 150 विकले. तर तुम्ही म्हणशाल 100 ची वस्तू 225 लागली, कितीचा नफा झाला 125. याचं उत्तर आलं 125. किती उत्तर आलं 125. समजलं सर्वांना. घट. नेक्स्ट. इमारत बांधताना विविध बाबीवरील खर्च दाखवणारा वृत्तालेख दिलेला आहे. इमारत बांधण्याचा एकूण खर्च 54,000 रुपये आहे. त्यावरून लोखंडासाठी लागलेला खर्च किती. आता लोखंडासाठी खर्च लागला 45. आता मला सांगा इथं तुमचा इतका, यापैकी 45 डिग्री आहे. डिग्री म्हणजे काय 360. अरे डिग्री म्हणजे काय 360.
आता टोटल असतं 360 आणि हाच मी तुम्हाला शिकवलाय. तुम्ही बघा यूट्यूबवर, मी खोटं बोलतो, यूट्यूबवर याच्या पहिल्याचे व्हिडिओ बघा, त्यामध्ये झालेला आहे. मग 360 म्हणजे 100% होता. 360 पैकी 5 भाग दिला, किती उत्तर आलं? 9 5 5 9 चौक 36, 9 5 5 0 0 कटलं. 4 ने भाग दिला तर मला सांगा पिल्ल्यानो, 4 1 4 उरला 1, 4 3 12 उरले 2, 4 5 20 0 0 0 0 5 5 25 3 5 65 66 67 67,500. मी तुम्हाला डायरेक्ट म्हणलो असतो 67,500 असं उत्तर आहे. चला सर्वांना 67,500 बरोबर डन. त्यानंतर नेक्स्ट सोपा डी होता हा क्वेश्चन. आता या क्वेश्चन मध्ये बघा सूत्रानुसार सॉल्व्ह करायचा होता, पण सूत्राची पण गरज नव्हती का? नियम आहे. आता बघा पॉइंट नंतर 307, याचा अर्थ काय झाला पिल्लांनो? 307 भागिले 1000. याचा अर्थ असा झाला, पॉइंट नंतर 3 संख्या असेल तर पॉइंट नंतर तितक्या संख्या खाली येणार. मी काय म्हणलो, जर दोन्ही मला सारखे सारखे दिसले तो उत्तर सेम येईल. तुम्ही म्हणशाल कसं सर? मग मी काय म्हणलो, दोन्ही सारखे सारखे करण्यासाठी पॉइंट नंतर 1 नंबर, पॉइंट नंतर 1 नंबर काढला तर दोन्ही सारखे सारखे होणार. मी कॉमन काढताना वर्ग येतो, कॉमन काढताना काय तो वर्ग, कॉमन काढताना काय तो वर्ग. आता मला वरती वाढवायचे, याचा अर्थ 10चा वर्ग वरती वाढन आणि 10चा वर्ग किती? 100. हे आलं. मी कॉमन घेतलं. आता इथून जर 10 मी कॉमन घेतलं 10 तर इथं किती राहिलं? हे बघा इतकं होतं. आता इथून मला 10 कॉमन घ्यायचं, 0 0 आलं, 2 सोडून पॉईंट म्हणजे 3.07 आलं उत्तर 3.07. इथं पण मी 10 कॉमन घेतलं तर उत्तर किती ना हे. मग 10 म्हणजे 10चा वर्ग, 10चा काय वर्ग, 10चा वर्ग, 10चा वर्ग 100 म्हणजे माझं उत्तर आलं पाहिजे 100. माझं उत्तर किती आलं पाहिजे? 100. नेक्स्ट सोबतच्या इंस्टाग्राम मध्ये आता हा क्वेश्चन सर्वांचा, कोणालाच नाही आला. सगळे काय म्हणले हा क्वेश्चन चुकीचा आहे, कोणी म्हणलं की याचा आपण युट्यूबवर हे करू की काय काय आता युट्यूबवर व्हिडिओ बनवतील, काहीच नाही. हा क्वेश्चन जिने 10वीचं पुस्तक घ्या, त्यानंतर तुम्हाला ज्याला शेअर मार्केट आहे काय माहिती आहे, हा त्याच्यामधला एक वारंवारता, त्याच्यामधला एक प्रकार होता. ज्याने पण अभ्यास केला त्याला माहिती आहे मेन मोड आहे, आणि आपण याचा व्हिडिओ पण घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता युट्यूबवर. फक्त की मी हा नसता घेता, मी दुसरा टेबल घेतला होता. त्याचा काय अर्थ होतो बघा. सोबतच्या इंस्टाग्राम मध्ये एका विशिष्ट शेअरची शेअर बाजारात बंद किमतीची वारंवारता दिली आहे. दिलेला इंस्टाग्राम वरून 80% कोणत्या वर्गात येईल? आता वर्ग आहे 0 10 10 20 20 30 असे वर्ग आहे, तर कशामध्ये येऊ शकते सांगा? आता मला 80% पर्सेंटाईल आणायची. पर्सेंटाईल आणण्यासाठी मला एकूण पैकी किती मला हे माहित पाहिजे, एकूण किती मला हे माहित पाहिजे ना. मग एकूण माहित पाहिजे तर मी काय म्हणलो, एकूण ह्या सर्वांची बेरीज करा. मग बघा 12.5 प्लस 8 प्लस 15 प्लस 7.5 प्लस 2 प्लस 3 प्लस 1.5 आणि प्लस 1. बेरीज केली ही आली 15, आजच्या आले 1 10 10 20 25 26 27 28 29 30, आजचे आले 3, हे आले 50.5. आता 50.5 ह्या सर्वांची बेरीज आली, किती आली? 50.5 ह्या सर्वांची बेरीज म्हणजे टोटल हे सर्व मिळून किती झाले? 50.5. यांच्यापैकी 80% कशाचे हे तुम्हाला पाहायचं होतं. मग मला सांगा 50.5 चे 80% किती? मी म्हणलो 50 चे 80% जर काढले पिल्ल्यांनो 50 चेच तर 8 पंचे 40. आता 40 कुठे येतं ते मला बघायचं होतं. आता बघा 12.5 इथं. आता इंस्टाग्राम म्हणजे बेरीज करावं लागते, यांची 8 हे 15 आणि बेरीज केली 12.5 आणि 7.5 किती झाले? 20. हे किती झाले? 30 40 43. म्हणजे आपल्याला जे 40 येणार होतं 40 फक्त इथंच आलं. इतक्याच्यामध्ये का बरं इथं 43 बेरीज येते, इथपर्यंत येते का नाही? बघा 12.5 आणि 8 किती झाले? 20.5. आता हे बघा हे 23, बघा त्यांची बेरीज बघा, ही 15 हे 8 हे 12.5, यांची बेरीज किती आली? 5 10 15 35. मला 35 नाही 40 किंवा 40च्या पुढे पाहिजे होती. मग आता इथपर्यंत तर येणार नाही, कुठपर्यंत? इथपर्यंत. मग याच्या पुढे त्याच्यामध्ये 7.5 जर ऍड केले हे 10, हे किती झाले? 13 43 म्हणजे इथंच येते. इथंच येते म्हणजे कोणती? 30 ते 40 मध्ये येते आणि 30 ते 40चं ऑप्शन होतं हे बघा हे, आणि दिस इज अ राईट ऑप्शन. दिस इज अ राईट ऑप्शन. कोणालाच नाही आला डे. आणि सेकंदाचा क्वेश्चन ज्याने माझी बॅच केली त्याला समजलं असतं, परंतु काय बघून घ्या, हे उत्तर फिक्स हे उत्तर राहणार आहे. नेक्स्ट जोड स्तंभामध्ये राहुल निकिता विकासने चाचणी मालिकेत मिळवलेले गुण दर्शविले आहेत.
खालीपैकी कोणते विधान बरोबर सांगा. चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. आता बघा विकास, आता विकास जर घेतला, विकास काय असा असा असा. आता विकासचे गुण लिहितो. विकास किती पहिली तर 60, हे किती 40, हे किती आहे 70. इकडे बघा हा किती आहे 50, हे 60, हे 70. हा किती आहे 60, हा किती आहे 80, हा किती आहे 50, हा किती आहे 80, हा किती आहे 60, हा किती आहे 40. आता बेरीज करून घेतली प्रॉपरली. आता मी प्रॉपरली बेरीज केली ते बघा हे किती झालं. विकासची बेरीज बघा 60, 50, 60, त्याच्यानंतर 80. 6 संधूने 12 आणि किती झालं 200. विकास झाला 250. विकास किती झाला 250. निकिता मधलची बघा 40 आणि 60 100, 100 आणि 80 180, 180 आणि 60, 180 आणि 60 240. आता तिसरा हा 70 70 140, 140 आणि 50 190, 190 आणि 40 हा झाला 230. बेरीज झाली. आता याच्यानुसार बघा चाचणी मालिकेत निकिताने राहुल व विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. निकिताने राहुल आणि विकासपेक्षा, आता राहुल आणि विकासला किती गुण आहे 250. कुठे मिळवले नाही चालत. चाचणी मालिकेमध्ये विकासला राहुल व निकितापेक्षा कमी गुण आहे, राहुलला दोघांपेक्षा कमी गुण आहे. बघा राहुलला मालिकेमध्ये विकासला राहुल आणि यांच्यापेक्षा कमी गुण आहे. नाही रे बाबा. मालिकेत निकिता व राहुलने विकासपेक्षा जास्त गुण मिळवले. निकिता आणि राहुलने विकासपेक्षा जास्त गुण नाही रे बाबा. चाचणी मालिकेत निकिता व राहुल या दोघांनीही विकासपेक्षा कमी गुण घेतले. हो विकासपेक्षा कमी गुण आहे म्हणजे उत्तर काय येणार 4. सगळ्यात सोपं, अवघड काहीच नव्हतं गणित. हा काही लोक या गणिताचं उत्तरला 125 म्हणणार. नाही दादा, उत्तर 25 √5 आहे. ही कन्सेप्ट येते म्हणजे काय गोष्ट आहे 125 आहे येत. अरे नाही, आरामशीर करा, विद्यार्थ्यांना धोका नका देऊ. विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याला कसं काय. मग सर कसं सोडवायचं होतं दादा. एक नियम आहे बघा की जर दोघांचा पाया सेम आहे आणि काही घातांक असेल, जर पाया सेम असेल गुणाकार असेल तर पॉवरची काय होती ॲडिशन. जर असे दोघांचा पाया सेम आहे गुणाकार आहे तर इथं काय होणार सबट्रॅक्शन a - n असं. आता मला सांगा असं असेल तर आपण असं करतो आणि असं असेल तर आपण असं करू शकतो का. हो सर करू शकतो. मग मी याला वेगळं करतो. हे बघा 4b मायनस 4b गुणिले 4 - 1. मी काय केलं वेगवेगळं केलं. मी काय केलं वेगवेगळं केलं. आता वेगळं केलं मी 4b कॉमन घेतला. 4b काय घेतला कॉमन. इथं किती राहिला 1, इथं किती राहिला 1/4 बरोबर 24 झालं. आता 4b 4 × 1 = 4, 4तून 1 गेला 3/4 बरोबर 24. हे तिकडे गेलं 24, 4 वरती 3 खाली, 3 ने भाग दिला 3 × 8 = 24, 8 × 32. अहो पिल्लांनो मला बी ची व्हॅल्यू काढायची. मला काय घेणं, मला बी ची व्हॅल्यू काढायची सगळ्यात पहिले. मग आता 4ला मी 2 मध्ये कन्वर्ट केलं तर मला सांगा 4 हा काय 2चा वर्ग चा b, हा पण काय 2चा 5. बघा 2 2 कटलं 2b बरोबर 5. तर b बरोबर किती आलं 5/2 असं आलं b आलं. आता मी b ची व्हॅल्यू पुट करतो. b च्या जागी पुट केलं 2. b ची व्हॅल्यू किती आहे 5/2. b ची व्हॅल्यू किती आहे 5/2. 2 2 कटलं उत्तर आलं 5 5/2. आता इथं लोक कन्फ्यूज झाले. लोकांनी काही केलं 5चा 5 वेळेस करा 2 5 बाहेर निघा. नाही थांबा. मी काय म्हणतो याला जर मी पूर्ण भाग दिला, पूर्ण भाग हा का झाला 5 5 1 बे 2 4 बे 2 4 1/2 असा पूर्ण भाग. आता या दोघांमध्ये चिन्ह आहे प्लसचं, याचा अर्थ हा 5चा वर्ग गुणिले हा 5चा 1/2 अशी दोघांची बेरीज केली. मी काय म्हणलो यांनी इकडचं दिलं हे सूत्राने दिलं, आपल्याला उलट करायला लावलं, हे उलट होतं. मग मी काय म्हणलो ह्या दोघां बघा सेम पाय आहे गुणाकार आहे, घातांकाची बेरीज केली 2 2 4 आणि 1 5 असं 5/2 येतं. आता मला सांगा 5चा वर्ग किती होतो पिल्लांनो. तुम्ही म्हणशाल 5चा वर्ग 25 आणि 1/2 म्हणजे याचा अर्थ काय झाला √5. उत्तर आलं 25/5. तुमचं उत्तर हे आलं 25/5. समजलं सर्वांना. गुड. नेक्स्ट. एका गावामध्ये मराठी जाणणारे 82%, हिंदी जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 2244 लोक आहे. जर त्या गावामध्ये दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील
तर त्या गावाची लोकसंख्या किती. आता पण सांगतो, ज्यांनी ज्यांनी माझी बॅच केली या मग बघून घ्या, ज्यांनी बॅच आत्ता परचेस केली असेल शेकडेवारी या लेसनमध्ये डायमंडमध्ये आपण हे गणित घेतलेलं आहे. डायमंडमध्ये ॲज इट इज गणित, फक्त काय व्हॅल्यू चेंज आहे, गणित हेच आहे. न बोलणारे किती तुम्हाला सांगितलेले अशा वेळेस काय करायचं की बाबा 82, 76 आणि 8 न बोलणारे म्हणजे एका वर्गामध्ये दोनच असतात प्रकार, एक बोलणारे एक न बोलणारे आणि सर्व मिळून 100% असतात. मग मी काय म्हणतो हे बोलणारे न बोलणारे सर्व मिळून 100% पाहिजे. बघा 8 आणि 8 दुने 16 आणि 16 हे 166 बनले. मला 100 पाहिजे होतं, 166 का बनले तर हे 66 जे एक्स्ट्रा लोक आहे हे दोन्हीकडे तोंड मारणारे असतात. दोन्हीकडे कोण मारणारे असतात, तोंड. मग याच्यातून 100 मायनस केले ते 66 कोण भेटले मला, हे 66 भेटले दोन्ही भाषा बोलणारे. मग त्यांनी काय सांगितलं आपल्याला, दोन्ही भाषा जाणणारे 2244 आहे. मग 66 म्हणजे 2244. तुम्हाला विचारलं गावाची लोकसंख्या 100 म्हणजे किती, सॉल्व केलं 2244 इंटू 100 भागिले 66. 11 सक 66, 11 दुने 0, 11 चोक बरोबर. 6 भाग दिला 6 1 6 सोबत 37 18 संचोक 24, उत्तर आलं 3400. आणि आपण ॲज इट इज गणित तुम्ही बघू शकता, मी खोटं बोलता तुम्ही बघू शकता कोणतेही कोर्स मग घ्या डायमंडमध्ये गणित झाले, फक्त एक आहे लँग्वेज वेगळी म्हणजे काय फक्त अंक वेगळे, बाकी गणित आपण घेतलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी हे सुद्धा सॉल्व केलं असतं तर आपलं उत्तर आलं असतं. 4 पुरुष एक काम. आता बघा 4 पुरुष एक काम 8 दिवसात पूर्ण करता, तेच काम 8 महिला 16 दिवसात पूर्ण करता. तर तेच काम 4 पुरुष 4 महिला किती दिवसात, हे सुद्धा गणित हे बघून घ्या ॲज इट इज गणित. टाइम अँड वर्क घ्यायचं, टाइम अँड वर्कमध्ये 4 इथं फक्त 8 पुरुष 8 महिला आहे, बाकी काहीच नाही आहे. 8 पुरुष 8 महिला पाहून घ्यायचं तुम्ही. सॉल्व केलं ते बघा 8 8 कटलं, 4 1 4 4 2 8 म्हणजे एक माणूस म्हणजे 2 वुमन आल्या. सॉल्व केलं माणसं भागिले वुमन 2 1. आता मला एकूण काम पाहिजे, मी माणसाच्या जागी 2 ठेवलं, 4 गुणिले 2 गुणिले 8 एकूण काम किती भेटलं, 4 2 8 8 8 64 हे भेटलं एकूण काम. सर मी महिलाच्या जागी एक ठेवायचं असतं, महिला 1 16 8 4 2 8 हां ठेवलं असतं. हे कुठं झालं, सॉरी 2 नाही 4 चोक 16 बेटा, सॉरी 4 1 4 4 चोक 16. एक माणूस म्हणजे 4 वुमन. सॉल्व केलं माणूस भागिले वुमन हे आलं 4 1. क्षमता महिला माणसाच्या जागी 4 ठेवली ते बघा 4 चोक 16 बरोबर, किंवा 8 चोक 32 32 गुणिले 4 केलं ते बघा 32 गुणिले 4 4 2 8 4 3 12 128. इथंही ठेवा, एक ठेवलं 8 1 8 16 8 128 बरोबर. हे काय भेटलं 128 एकूण काम. हे काय भेटलं एकूण काम. आता एकूण काम कोणाला करायचं होतं, 4 पुरुष 4 महिला. एक पुरुष किती करतं 4, मग इथं 4 ठेवले, एक महिला 1 इथं 1 ठेवले, 4 चोक 16 4 1 4 हे करता 20. एका दिवसात 20 करता तर 128 करायला किती दिवस लागतील. भाग दिला तर बघा 4 5 20 4 3 12 4 2 8 5 सक 30 2/5 दिवस 6 2/5 दिवस. कुठे 6 2/5 दिवस. सीधी बात नो बकवास बरोबर. पेपर अवघड नव्हताच. खालील आकृतीमध्ये ABCD हा चौरस वर्तुळात कोरला आहे. वर्तुळाचा परिघ 2πr म्हणजे 2π वर्गमुळात x आहे. रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती. आता रेखांकित भाग बनलं तर पिल्लांनो त्यांनी काय सांगितलं, हे असं गोल आहे आणि हे असे बरोबर, हा रेखांकित भाग आहे. आता रेखांकित भाग म्हणलं पिल्लांनो तो मला सांगा ह्या चौरसाच्या क्षेत्रफळ आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळातून चौरसाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ वजा चौरसाचे क्षेत्रफळ हे माझं उत्तर आहे ना, आहे ना बरोबर. आता मला माहिती आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे ना πr², चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग आणि या दोघांची वजाबाकी केली की माझं उत्तर आहे ना. मग आता माझा शोध दिशा काय चालली, सगळ्यात पहिले मला रेडियस काढायचं. रेडियस म्हणजे काय असतं, इथून इथपर्यंत त्रिज्या. मग त्याच्यासाठी मला काय दिलं, वर्तुळाचा परिघ. आणि परिघ म्हणजे काय असतं पिल्लांनो, परिघ असतो 2πr. 2πr मला त्रिज्या काढायची आणि परिघ किती दिला 2π √मध्ये x. आता पिल्लांनो कोई भी बोलिंगा पाया पाया कटला 2 2 कटला, r ची व्हॅल्यू किती आली √x. अरे है ना. आता मी इथं ठेवलं ते पाय
आरची व्हॅल्यू अंडर रूट एक्सचा वर्ग कटलं म्हणजे पाय काय पाहिजे एक्स. आता इथं पाय एक्स नाही आहे, इथं पाय एक्स नाही, ह्या दोनपैकी एक उत्तर पाहिजे. आता बाजू काढायची. आता वर्तुळाचं इथं कर्ण आहे, हा कर्ण. आता मला सांगा ही जर अंडर रूट एक्स असेल तर ही पण काय असेल अंडर रूट एक्स. आणि कर्ण काहीतरी ते कर्णाचा वर्ग भागिले 2 आहे. कर्णाचा वर्ग भागिले 2 आहे बरोबर. कर्णाचा वर्ग भागिले 2 कोणते सूत्र आहे बघा. कर्णाचा वर्ग भागिले 2 असं काहीतरी सूत्र आहे बरोबर. कर्णाचा वर्ग भागिले काय 2. किंवा तुम्ही बघू शकता आता आपल्याला पायथागोरस लागला. पायथागोरस लागला तर पायथागोरस काय म्हणतो पिल्लांनो, ह्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो. आता इकडे मला सांगा, इकडे दोघांची बेरीज जर आपण म्हणलो तिकडे काय वाय वाय, इथे किती झाली 2x, याचा वर्ग केला ती किती झाली 4 आणि किती झाली x बरोबर 4x. 4x म्हणजे दोघांचा गुणाकार आहे म्हणजे किती यायला पाहिजे तर बाबा 2x 2x आहे का नाही असं. मग आपण आता ते केलं तर माझ्या मते उत्तर किती येणार एकच बरोबर. उत्तर काय येणार एकच, ते म्हणजे कोणतं 2 वर्गमुळात x बरोबर का पिल्लांनो. 2 वर्गमुळात x. समजलं का सर्वांना? लवकर सांगा, इथपर्यंत समजलं का सर्वांना? सर इथं अरे मी लिहिलं नाही का, हा काय रे बाबा कर्ण वर्ग भागिले 2 असं असतं. आता कर्ण किती झाला 2x भागिले 2. आता मला सांगा हे 2 2 कटलं हा बरोबर. हे 4 होतं आणि वर्गमुळात x हा 4x आला. 4x थांबा सांगतो तुम्हाला कसं सांगतो रे, थांबा 2 मिनिटं. बघा कर्ण वर्ग भागिले 2 हा का झाला क्षेत्रफळ. आता कर्ण किती आहे 2 काय रे पिल्लांनो अंडर रूट मध्ये x याचा वर्ग भागिले 2. 2चा वर्ग 4 वर्गमुळात याचा वर्ग किती x भागिले 2. 2 ने भाग दिला 2, उत्तर आलं 2x. उत्तर काय पाहिजे 2x. आता इथं काय आलं 2x हा क्षेत्रफळ झाला म्हणजे उत्तर येणार हेच. उत्तर येणार हेच. उत्तर येणार हेच. एकच उत्तर आहे हेच येणार, हे पण नाही येणार, हे पण नाही येणार. चलो आहे उत्तर डन. नेक्स्ट हे प्रश्न ॲज इट इज बघ गुणोत्तर प्रमाणचं घ्या. हाच प्रश्न आहे, इथं चे पण आहे पण इथं आपण चे त्यांनी टाकले इथं चे होतं. सर कसं होतं हे बघा 30% आणि भरपूर 3 वर्षापासून आपण क्वेश्चन सोबत खेळत आहे. 25 हे भागिले 100 इंटू बी. लोक त्याला अरे लोकांनी त्याला काय केलं माहिती आहे का, काढत बसले. अरे नाही दादा हे बघा भाग दिला 0 0 बघा 3a भागिले 10 b भागिले 4 आणि c भागिले 5. बघा गुणोत्तर प्रमाणामध्ये सांगितलेले बरोबरचं चिन्ह असेल तर माझा गुणोत्तर खालची संख्या आणि इक्वल टू ची साइन असेल बघा इक्वल टू ची साइन असेल खालची संख्या, गुणोत्तराचं चिन्ह असेल तर वरची संख्या. गुणोत्तराचं चिन्ह असेल तर माझं गुणोत्तर वरची संख्या लिहून पण दिले असं आणि बरोबरचं चिन्ह असेल तर माझं गुणोत्तर खालची संख्या. हे लिहून पण दिलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता नोट्समध्ये. मग बघा इक्वल टू ची साइन आहे बरोबरचं तर माझा गुणोत्तर खालची संख्या. पण खालची संख्या करण्यासाठी वरती 3 आहे, मी सर्वांना 3 ने गुणाकार केला का ते 3 कट करायचं मला बरोबर. ते 3 काय करायचं कट. मग मी सर्वांना खाली 3 ने गुणाकार 3 3 कटलं, उत्तर आलं 10. 4 त्रिक 12 5 त्रिक 15. सीधी बात नो बकवास. 10 12 15 एक 10 12 15 बरोबर डन. नेक्स्ट हे दिलं होतं. आता याने वर्गमूळ काढायला लावलं. वर्गमूळ म्हणजे काय तर याचा आपल्याला वर्ग काढावा लागतो आणि मग वर्गमूळ. तर मी याचा वर्ग काढला, त्याचा वर्ग जर निघला पिल्ल्यांनो वर्ग तर नीट लक्षात द्या याचा पण वर्ग काढला आणि त्याला नंतर वर्गमूळ मध्ये लिहून टाकू. ते बघा वर्गमुळात x चा वर्ग प्लस 2 वर्गमुळात x इंटू प्लस 1 वर्गमुळात x 1x चा वर्ग असे. अरे आहे ना. आता इथं आलं x इथं आलं 2 हे कट झालं 1/x. आता मला सांगा 1/x प्लस x प्लस 2 हे तुम्हाला किती दिलं तुम्ही म्हणशाल 5.5 प्लस 2 एक झालं 7.5. अरे है ना. पण आपण याचा वर्ग काढला म्हणजे मला त्याचं काय काढलं वर्गमूळ. त्याचं काय काढलं लागून वर्गमूळ म्हणजे माझं उत्तर काय पाहिजे 7.5 हे पाहिजे वर्गमूळ काढलं तर. अरे आहे ना ते सूत्र पण होतं. नेक्स्ट जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे आहे. आता बघा जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे आहे. जॉन हा त्याचा भाऊ.
त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे म्हणजे हा 2x असेल तर हा 1x असेल. डन. जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षाची भर घातली, त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्षाची भर घातली, तर आज जॉन 30 वर्षाचा होईल. आता आज जॉन 30 वर्षाचा होईल तर त्याचा भाऊ किती वर्षाचा होईल रे बाबा? 60. आणि हे काय, जर त्याच्या भावाच्या वयामध्ये 2 वर्षाची आपण भर घातली. बघा बघा शब्द बघून घ्या. आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात सध्याच्या 2 वर्षाची भर घातली तर आज जॉन 30 वर्ष, आज 30. आज जर जॉन 30 वर्षाचा असेल तर हे 60 आणि 2 कटलं तर मग किती? 58. तर त्यांनी काय विचार, त्याच्या भावाचे वय किती? 58. काहीच नाही, 58. समजलं? डन. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, हे आपण विश्लेषण केलं. प्रत्येक वेळेस आपण पहिले करतो, परंतु काय थोडीशी प्रॉब्लेम असल्यामुळं स्क्रीन नाही, त्यामुळे आपण लवकरात लवकर विश्लेषण केलं नाही. तरी पण तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिला. कृपया व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि संभाव्यता आहे म्हणजे 99.99% बरोबरच आहे, माझं तर काही चुकत नाही, पण 99.99% बरोबर असेल. तरी पण एखादा क्वेश्चन चुकला असेल तर कृपया काय करा, चेक करा. मी हे नाही सांग 100% बरोबर आहे, MPSC काय विचार करते, माझ्यामध्ये पण हेच बरोबर असेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि कोणाला काही अडचण असल्यास मला 9623758888 या नंबरवर कॉल करा पिल्ल्यांनो. आणि जर अशीच तुम्हाला बॅचबद्दल गणित परफेक्ट करायचं असेल तर माझी बॅच जॉईन करू शकता मॅथ हाऊस बाय HJ या ॲपवर. चालेल. सर्वांची थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट, गुड बाय.